Next point is surface tension and surface energy. Now consider this is a surface. On the surface, force is acting, shown by F. Now first point is surface tension. All molecules on the surface film experience a stretching force. ऑलरेडी आपण बघितलेलं आहे की टॉपमोस्ट लेअर जो असतो वरचा सरफेस जे ते सरफेस लेअर वरती डाऊन डायरेक्शन मध्ये अट्रॅक्टिंग फोर्स असतो, पुलिंग फोर्स असतो. तो फोर्स म्हणजेच काय, त्याच्यामुळे सरफेस टेन्शन ऍक्ट होत असतं. इमॅजिन अ लाईन PQ ऑफ लेंथ L ड्रॉन टँजन्शियल टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. म्हणजे आपण जे हा फ्री सरफेस कन्सिडर केलेला आहे त्याच्यावरती आपण इमॅजिनरी एक लाईन ड्रॉ केलेला आहे ज्याची लेंथ L आहे. PQ ही लाईन आहे, पण डायग्राम मध्ये दाखवलेली PQ. फोर्स पर युनिट लेंथ इज सरफेस टेन्शन. फोर्स पर युनिट लेंथ म्हणजे एकाच युनिट लेंथ वरती ऍक्ट होणारा फोर्स जे आहे तो फोर्स म्हणजेच काय, सरफेस टेन्शन असतं सरफेस वरती. Surface tension T is defined as the tangential force acting per unit length on both sides of imaginary line drawn on the surface of liquid. सरफेस लिक्विड वरती आपण एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली, त्या लाईन वरती ऍक्ट होणारा बोथ साइडला फोर्स जे आहे तो फोर्स म्हणजेच काय असतं, सरफेस टेन्शन युनिट लाईन वरती. फॉर्म्युला इज T equal to F by L. Force per unit length. This is T, that is called as surface tension. SI unit of surface tension is Newton per meter. Force unit is Newton, length unit is meter, hence Newton per meter. Its dimensions are L raised to 0, M raised to 1, T raised to -2. Next one is surface energy. Work has to be done to bring any molecule from inside the liquid into the surface film. म्हणजे आपण बीकर मध्ये समजा आपण लिक्विड फिल केलेलं आहे, ते लिक्विडचे जे लेयर्स आहेत त्या लेयर्सची एनर्जी जी आहे ही एनर्जी बॉटम पासून टॉप पर्यंत जास्त होत जात असते. त्यामुळे इनसाइडचे जे टॉप बॉटमचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्याकडे एनर्जी कमी असते आणि टॉपचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्याकडे एनर्जी जास्त असते. त्यामुळे आपल्याला एखादा मॉलिक्युल्स बॉटम पासून टॉपला न्यायचा असेल तर त्याच्यावरती आपण वर्क डन करायला लागेल आणि ते वर्क डन केल्यानंतर तो आपण मॉलिक्युल्स टॉपला नेऊ शकतो. The surface molecules possess extra potential energy as compared to the molecules inside the liquid. म्हणजे आतमध्ये इनसाइडला जे लिक्विडचे मॉलिक्युल्स आहेत त्याच्यापेक्षा टॉपमोस्ट लेअर जे आहे सरफेस मॉलिक्युलचा लेअर जे आहे त्याच्यावरती नेहमी पोटेन्शियल एनर्जी जास्त असते. The extra energy of the molecules in the surface layer is called surface energy of the liquid. टॉपमोस्ट लेअरला जी काही जास्त एनर्जी असते बिलोच्या लेअर पेक्षा ती एनर्जी जी आहे सरफेस एनर्जी त्याला म्हणतात. As any system always tries to attain state of minimum potential energy, the liquid tries to reduce the area of its surface film. प्रत्येक लिक्विड जे आहेत, फ्लुइड जे आहेत, यांची प्रॉपर्टी आहे की कमीत कमी एनर्जी अक्वायर करणं आणि कमीत कमी सरफेस एरिया अक्वायर करणं. Next one is relation between the surface energy and surface tension. सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन मध्ये काय रिलेशन आहे ते आपण आता पाहायचं आहे. लेट अस ऑब्झर्व दिस डायग्राम. इन दिस रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ वायर P'(F')S fitted with a movable arm QR equal to L. ही एक रेक्टँग्युलर फ्रेम आहे P'(S')S. ही एक रेक्टँग्युलर फ्रेम आहे याच्यामध्ये QR हे L आहे. PQRS of the frame experience an inward force due to the soap film. ही रेक्टँगल फिल्म जी आहे ह्या रेक्टँगल फिल्मला आपण सोप सोल्युशन मध्ये इमर्स केलं, बुडवलं आणि बाहेर काढल्यानंतर ह्या PSRQ इतकी ही थिन फिल्म तयार होते सोप सोल्युशनची. सोप सोल्युशनची थिन फिल्म तयार झाल्यामुळे ही जी थिन फिल्म आहे प्रत्येक लिक्विड जे आहे त्याची प्रॉपर्टी आहे टू अक्वायर द मिनिमम एरिया. ह्याच्यामुळे काय होतं हे QR जे आहे हे QR मुव्हेबल आहे. QR मुव्हेबल असल्यामुळे QR हे आतमध्ये अट्रॅक्ट होतं, ऑल साइड्स अट्रॅक्ट होतात पण बाकीच्या साइड फिक्स असल्यामुळे त्या आतमध्ये इनसाइडला येत नाहीत आणि QR वरती हे मुव्हेबल असल्यामुळे QR हे इनसाइडला पुल होतं. इनवर्ड डायरेक्शन मध्ये त्यावरती फोर्स ऍक्ट होत असतो. QR moves towards side PS so as to decrease the area of the film. QR जे आहे हे PS कडे मूव्ह होतं कारण QR हे फक्त मुव्हेबल आहे, बाकी PQ, PS, SR हे फिक्स आहेत फ्रेम, त्यामुळे
असल्यामुळे त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होत असतो इनसाइडला, पण ते फिक्स असल्यामुळे ते मूव्ह होत नाहीत. फक्त QR हे इनसाइडला PS कडे मूव्ह होत असतं. इनवर्ड फोर्स इज गिव्हन बाय, आता हे जे इनसाइडला मूव्ह होतं तो फोर्स जे आहे, फोर्स इज इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू लेंथ. इकडं दोन्ही साईडची लेंथ घ्यायची आहे, त्यामुळे 2L घेतलेलं आहे. द आर्म QR moves to Q dash R dash through a distance dx. Therefore, the work done against F, the force due to surface tension is given by. आता आपण QR जे आहे हे QR इकडं राईट साईडला पुल केलेलं आहे. ऍक्च्युली सिस्टीमचा फोर्स PS कडे आहे, पण आपण त्याच्या अगेन्स्ट फोर्स अप्लाय करून आपण Q dash R dash इथं पण आपण पुश करून आणलेलं आहे आणि ते अंतर dx एवढं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. तर अप्लाय केलेल्या फोर्समुळे त्याच्यावरती झालेलं वर्क डन जे आहे, वर्क डन हे dw equal to F into dx. Work done is equal to force into displacement. Now, putting value of this F, T into 2L. Then, but 2 into L into dx is dA, increase in area of the two surface of the film. आपण QR हे Q dash R dash पण आणल्यामुळे काय होतं, फिल्म जे आहे ह्या फिल्मचा सरफेस एरिया वाढतो. तो वाढलेला एरिया जे आहे दोन्ही साईडचा मिळून त्याला आपण DA म्हणलेला आहे. Then again dW becomes T into DA, putting value of 2L dx. This work done in stretching the film is stored in the area DA of the film as a potential energy. This energy is called surface energy. आता आपण याच्यावरती जे वर्क डन केलेलं आहे हे वर्क डन त्या फिल्म मध्ये पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर होतं, सेव्ह होतं आणि त्यालाच आपण सरफेस एनर्जी असं म्हणतो. This surface energy equal to T into dA. Only dW replaced by surface energy. Thus, surface tension is also equal to surface energy per unit area. Surface tension हे जे हे surface energy per unit area आहे. T equal to surface energy divided by area. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.